हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 28 फेब्रुवारी वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम गणपती बाप्पा येत असतात। तर चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो। बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी चतुर्थी सुद्धा आलेली आहे। त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे। पंचामृताने आपल्याला अभिषेक हा गणपती बाप्पांवरती करायचा आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसं की जास्वंदाचं फूल, लाल रंगाचं फूल किंवा मोदक, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा आपल्याला अर्पण करायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे। यासोबतच या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत आणि सेवा सुद्धा करायच्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। आपल्याला अशा ठिकाणी एक सुपारी अर्पण करायची आहे। त्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि घरातील भांडणं, मतभेद, कटकट आणि त्यासोबतच अडचणी, दोष, संकट ही दूर होतील आणि घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, गणपती बाप्पा हे विद्येचे देवता, विद्या देणारे देवता, ज्ञान देवता आपण म्हणत असतो। यासोबतच विघ्नांचा नाश करणारे, विघ्नहर्ता, संकट दूर करणारे देवता आपण गणपती बाप्पांना मानत असतो। म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या आवाहनानेच केली जाते। सर्वप्रथम गणपती बाप्पा हे पूजनीय मानले जातात आणि त्यानंतर शुभ कार्य कुठलंही पार पडत असतं आणि त्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी, विघ्न येऊ नयेत यासाठी शुभ कार्य व्यवस्थित रित्या पार पडावं यासाठी आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजाही करत असतो। जर आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर अशा वेळेला आपण सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानून त्यांची पूजाही करत असतो। तर या चतुर्थीच्या दिवशी आपण सुपारीच्या संबंधित काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर आपल्या घरात धनामध्ये वाढ होते आणि यासोबतच सुख, समृद्धी, ऐश्वर्यामध्ये सुद्धा वाढ होत असते। तर असे उपाय केल्यामुळे व्यक्तीच्या करिअरमध्ये सुद्धा फायदे होतात आणि व्यवसायामध्ये सुद्धा त्याचे अनेक प्रकारचे फायदा त्यांना मिळू शकतात। आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेमध्ये सुपारीचं विशेष महत्व आहे आणि विड्याच्या पानासोबतच सुपारी सुद्धा आपण पूजेसाठी ठेवत असतो। तर सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांना सुपारी ही अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचा आहे। उद्या सकाळपासून ते उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। तर हा उपाय तुम्हाला का करायचा आहे, जर तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील, काही दोष असतील तुमच्या घरामध्ये आणि घरातील व्यक्तींची जर प्रगती होत नसेल किंवा घराची प्रगती होत नसेल आणि घरावरती जर वारंवार संकट येत असतील, अडचणी येत असतील किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीवरती जर वारंवार विघ्न येत असतील, कुटुंबावरती काही अडचणी येत असतील, कुटुंबाची प्रगती होत नसेल, अशा वेळेला तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। तर तुम्हाला काय करायचं आहे, एक अखंड सुपारी घ्यायची आहे, अगदी नवी कोरी सुपारी तुम्हाला घ्यायची आहे। ही सुपारी कोणत्याही पूजेमध्ये आधी वापरलेली नसावी किंवा किडलेली, खराब झालेली सुपारी तुम्हाला घ्यायची नाहीये। तर अशी एक नवी कोरी सुपारी तुम्हाला घ्यायची आहे। यानंतर तुम्हाला एक दिवा तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची सांगितल्याप्रमाणे विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे। त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत, दुर्वा फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला बसण्यासाठी स्वतःला आसन घ्यायचं आहे, त्या आसनावरती तुम्हाला बसायचं आहे। यानंतर तुम्हाला ताम्हण घ्यायचं आहे, त्या ताम्हणामध्ये तुम्हाला सुपारी ठेवायची आहे। या ताम्हणामध्ये सुपारीला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत आणि यानंतर स्वच्छ तांब्याचा पाण्याने कलश भरून घ्यायचा आहे आणि या सुपारीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे।
यानंतर पुन्हा तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा तामण घ्यायचं आहे। त्या तामणामध्ये तुम्हाला हळद आणि कुंकू मिक्स करून स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या हळदी कुंकू तुम्हाला या स्वस्तिकाला अर्पण करायचे आहेत आणि एक विड्याचं पान तुम्हाला या स्वस्तिकावरती ठेवायचं आहे। आता विड्याचं पान तुम्ही ठेवू शकता किंवा आंब्याचं पान ठेवलं तरी सुद्धा चालेल। यानंतर तुम्हाला मुठभर तांदूळ या पानावरती ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे। जर तुमच्याकडे विड्याचं पान असेल आणि तर तुम्हाला काय करायचं आहे, विड्याच्या पानावरती तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे किंवा 5 रुपयाचं किंवा 2 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे। सुपारीला हळद कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर जर तुमच्याकडे शेंदूर असेल तर शेंदूर तुम्हाला सुपारीवरती अर्पण करायचा आहे। गणपती बाप्पांना शेंदूर हा अतिशय प्रिय आहे। यानंतर तुम्हाला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला सुपारीला आणि गणपती बाप्पांना मनोमन प्रार्थना करायची आहे। तुमच्या घरातील ज्या काही अडचणी आहेत आणि ज्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात तर अशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक वेळेला गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि शेवटी तुम्हाला फलश्रुती सुद्धा म्हणायची आहे। यानंतर एक वेळेला तुम्हाला गणपती बाप्पांचा संकटनाशक स्तोत्र म्हणायचं आहे। गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा मांडली जाते, त्यामुळे तुम्हाला याचं पठण करायचं आहे। पठण करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि सुपारी तुम्हाला तशीच ठेवायची आहे। आता सपोज तुम्ही हा उपाय सकाळी केला किंवा संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तर पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे किंवा लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडामध्ये तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे आणि या सोबतच तुम्हाला काळे अखंड मिरे जे असतात तर ते तुम्हाला टाकायचे आहेत। आता किती मिरे टाकायचे आहेत तर तुम्हाला 7 काळे मिरे या सुपारी सोबत ठेवायचे आहेत आणि यानंतर 1 रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवायचं आहे। म्हणजे जे नाणं तुम्ही सुपारीच्या खाली ठेवलेलं आहे तर ते नाणं तुम्हाला या वस्त्रावरती ठेवायचे आहे आणि याची तुम्हाला एक पोटली बांधायची आहे, याची तुम्हाला गाठ मारायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायचं आहे। आता आतल्या साइडने किंवा बाहेरच्या साइडने तुम्ही बांधली तरीही चालेल, फक्त तुम्हाला उजव्या साइडला ही पोटली बांधायची आहे। जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी बाजू असते तर तिथे तुम्हाला ही बांधायची आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सुपारी जी आहे तर ती संकट दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आपण जेव्हा ही सुपारी बांधतो तेव्हा आपल्या घरातल्या सर्व अडचणी, अलक्ष्मी, नकारात्मकता, दोष, वाईट शक्ती या ज्या काही आहेत तर त्या घरातनं बाहेर जातात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक गोष्टी या प्रवेश करू लागतात आणि माता लक्ष्मी ही सुद्धा आपल्या घरामध्ये यामुळे प्रवेश करत असते। तर अशा पद्धतीने माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या घरामध्ये आकर्षित करण्यासाठी आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहावी यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे। यासोबतच घरातली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी असा हा उपाय मानला जातो, त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता तुमचा जर बिझनेस असेल किंवा छोटासा जर तुमचा एखादा व्यवसाय असेल तर अशा वेळेला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही पोटली बांधू शकता। तुमच्या व्यवसायाला जर कोणाची नजर लागलेली असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करून ही पोटली बांधली तरी सुद्धा चालेल। त्यासोबतच तुम्ही जर इंटरव्ह्यू साठी जात असाल किंवा एखादी महत्त्वाची बिझनेस डील करण्यासाठी जात असाल किंवा मुलं जर तुमची परीक्षा देण्यासाठी जात असतील किंवा ते कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी जात असतील किंवा 10वी 12वी कोणत्याही प्रकारच्या एक्झाम साठी जर तुमची मुलं जात असतील तर अशा वेळेला मुलांसोबत तुम्हाला हा एक विड्याचं पान आणि त्यावरती एक सुपारी तुम्हाला द्यायची आहे। त्या अशा वेळेला आपण जे काही काम करण्यासाठी जातो तर ती सर्व कामे आपलं विना अडचण पूर्ण होतात आणि त्या कामांमध्ये कुठल्याही प्रकारचे विघ्न येत नाहीत आणि त्या कामामध्ये आपल्याला उत्तम यश सुद्धा प्राप्त होत असतं। आणि परत आल्यानंतर ही सुपारी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता। मुलांसाठी, घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी कोणतंही महत्त्वाचं काम जर ते करण्यासाठी जात असतील तर अशा वेळेला तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।